श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, येत्या काही दिवसात तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावे लागेल. काही मोठं संकट हे तुमच्यापर्यंत येऊ शकेल, पण तुम्ही त्याला घाबरून जाऊ नकात. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्या सर्व संकटातून तुझी लगेचच सुटका होणार आहे. त्या सर्व संकटांमधून तुझी लगेच सुटका होईल. तू काहीच काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या कष्टांवर विश्वास ठेव, मेहनतीवर विश्वास ठेव. तुझे कर्म तू प्रामाणिकपणे करत राहा. मग बघ, तुला कशाचीही कमतरता जाणवणार नाही. तुला काहीही त्रास होणार नाही. तू फक्त तुझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आम्ही तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर कधीही आनंदाची, सुखाची कमतरता होऊ देणार नाही. मी सदैव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर प्रेमानं आशीर्वाद ठेवून असेल. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? तू आम्हाला मानतोस ना? मग तू आमच्यासाठी आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घे. जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच तू या चॅनलला सबस्क्राईब कर, नाहीतर तू करू नकोस. स्वामी म्हणतात, आपल्या मनावर नियंत्रण असायला हवे. आपल्या मनावर नियंत्रण नसेल तर आपले मनच आपले शत्रू बनू शकतो. त्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण असणे खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी आपण आपल्या मनावरती नियंत्रण नसल्यामुळे नको त्या गोष्टींचा विचार करतो. कधीकधी आपण नको ते निर्णय घेतो. याने आपले भविष्यात मोठे नुकसान होण्याची खूप मोठी शक्यता असते. त्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण असायला पाहिजे. आपल्याकडे मनाच्या नियंत्रणाबरोबरच संयम असायला हवा. आपल्याकडे संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेतच घडत असते. काही गोष्टी ह्या घडायच्या त्या वेळेतच घडतात, त्याच्या आधी घडत नाहीत किंवा त्याच्यानंतरही नाही घडत. त्यामुळे तोपर्यंत संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःवर संयम असतो तो व्यक्ती बलवान असतो. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवायला शिका. आयुष्यात नक्कीच प्रगती करचाल. स्वामी सांगतात, आपल्यांमध्ये कधीही अहंकार येऊ देऊ नकात. आपण आपल्यामधील अहंकारामुळे खूप द्वेषी बनतो. आपण इतरांचा तिरस्कार करू लागतो. त्यामुळे आपण कधीच सुखाने राहू शकत नाही. आपण आपल्यातील अहंकारामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखवतो. त्यांना आपल्यामुळे त्रास सहन करायला लागतो. आपल्या अहंकारामुळे आपल्यासोबतच इतरांचेही नुकसान करत असतो आपण. परंतु सर्वात जास्त नुकसान हे आपलेच होते. त्यामुळे त्याला मोक्ष मिळत नाही. त्यामुळे त्याला जर का मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर अहंकाराचा त्याग करावाच लागेल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी